नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दस्सम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। ज्या लोकांनी पण माझ्या चॅनलला लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दस्सम व्लॉग। सो संध्याकाळचे वाजले 3 आणि आमचा विघ्ने आला आहे मुंबईवरून गावाला आणि सुब्या। तर आम्ही चाललो आता गणपतीपुळ्याला, गणपतीपुळे आणि आरेवाडी। तर विघ्ण्याचा मित्र येतो एक, तो आहे आणि आम्ही 3 जण आहे। हा आला वाटतं काय। तर आम्ही चाललो आता इकडून। हे दाखव सो निघाला आता घरातून, म्हणजे इकडून बघूया किती टाइम लागतो पोचायला। तर निघालो आता आणि आमच्यापासून गणपतीपुळे आहे वाटतं 30-35 किलोमीटर असेल, 35-40 माझ्या मते आहे। तर आता आम्ही निघालो इथून। चाकाचं किती किलोमीटर आहे? 10-12 काहीतरी आहे। चाकाचं किती आहे समजेल आपल्याला, अंदाजे 20 तरी असेल। आता आम्ही होतो जाकादीला आतमध्ये। इकडे हा रत्नागिरीला जाणार होतो, हायवे आहे इकडे, पुढे रत्नागिरी, इकडे जाकादी। जाकादेवी टाइम आहे आणि आम्ही निघालो होतो 3 वाजता घरातून। किती वाजले काय म्हणतो, 3:18 झालेत। मध्ये आलोय आता आपण गणपतीपुळ्याला। मी तर खूप दिवसांनी आलोय, म्हणजे आमच्या जवळ असून पण एवढा। किती किलोमीटर झालं? 28 किलोमीटर आहे।
मी तर 30-35 बोललेलो स्टार्टिंगला. गर्दी नाही एवढी. 28-29 किलोमीटर आहे. सो आलोय आता, पोचलोय म्हणजे जस्ट. आता उतरेल, पार्किंग करू गाडी. काय व्ह्यू आहे. इकडे पण आहे पार्क करायला. पुढे आहे मंदिर. गर्दी नाही एवढी आज. तू तिकडे काय गेलाय. तो आहे बरोबर. आम्ही मीटर लावले होते म्हणजे येताना किती किलोमीटर होतं ते बघायला. आता 28 किलोमीटर झालं आहे बघा. इकडे दिसतंय का कॅमेरामध्ये दिसतंय काय माहिती, पुण्यामुळे काय कळत पण. हा दिसतंय. तर आमच्या घरापासून 28 किलोमीटर आहे. मला वाटलं 30-35 होईल. विघ्न्या बोलवता 40 म्हणून आम्ही लावलं होतं गाडीवरती. तर गाडी पार्क करतो इथे आणि मग पहिलं दर्शन घेतो देवाचं. त्याच्यानंतर इकडे फिरू मस्त छान बीचवर. तर अजून आज गर्दी पण नाही एवढी. कारण राहिलो आता. जाऊया ना तिकडे. त्याचं नाव काय, याचं नाव काय. तुमचं नाव तर सांगितलं, याचं नाव नाही मला माहिती आहे. हां, युवराज. अच्छा, म्हणून युवी बोलते. पहिला गर्दी नाही रे. तर पहिला दर्शन घेतो, त्याच्यानंतर येऊ आम्ही समुद्रावर इकडे फिरायला. तर इकडे तुम्ही मूर्त्या वगैरे घेऊ शकता. इकडे थोडंसं शॉपिंग करायला आहे, म्हणजे काय पाहिजे असेल तर. थोडंसं हे घेतो. हे घे. तर नंतर घे हातात घे तुझ्या. तर एवढं आलोय खूप दिवसांनी. तर एक नारळ वगैरे घेतलाय तर देवाला. बरोबर आहे. तर आता चाललो आतमध्ये मंदिरात दर्शनाला. आणि हा गेट आहे इथे. कॅमेरा बंद करू. सो तिथे हातपाय धुतले आणि आता आम्ही रांगेत आहे. म्हणजे आम्ही तिथे पाठीमागे विचारलेलं पहिला की शूट करू शकतो काय मी आतमध्ये. तर ते बोलले की बाहेर करू शकतो. ते पुढे गार्ड आहेत, म्हणजे पोलीस आहेत वाटतं.
आम्ही विचारलं पहिलं मी शूट करू शकतो का आतमध्ये, तर ते बोलले की इथे बाहेर करू शकतो, फक्त आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यावर तर शूट नाही करू शकत. तर आता आम्ही रांगेत आहोत. पाठीमागे आहेत तिघेजण. आणि आज आहे बुधवार. आज गर्दी नाही आहे एवढी, कारण आज सुट्टीचा दिवस नाही आहे, नाही तर खूप गर्दी असते. तर व्हिडिओ आता इथेच बंद करतो, कारण आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ करण्यासाठी आतमध्ये गाभाऱ्यात. तर आता आलो आहे मी मंदिराजवळ. तर दर्शन घेतलं, कारण गर्दी तर नव्हती, अजिबातच नव्हती, काहीच नव्हती गर्दी आज. तर आत्ता जस्ट लगेच दर्शन झालं. आम्ही आलो आतमध्ये, लगेच दर्शन, आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. तर थोडा वेळ आम्ही फिरणार इकडे, नंतर खाली बीचवरती थोडा वेळ बसू इथे फोटो वगैरे. ऑलरेडी हे काल आलेले मीच आज आलो आहे, कारण हे काल पण येऊन गेलेले. तर काल मला जमलं नाही म्हणून मी आज यांना घेऊन आलो. तर हे मंदिर. तर आज हे घे, प्रसाद घेतो आधी. हे सुट्टाने घे. तर शाळेची ट्रिप आले वाटतं त्यांची, मुलांची पिकनिक. सहल सॉरी, शाळेतील सर्व शाळेतलीच मुलं आहेत. तर तुम्ही जर तुम्ही सकाळी आलात, म्हणजे सकाळी 12 ते 2, तर महाप्रसाद असतो इथे. तर तुम्हाला तो महाप्रसाद मिळू शकतो. आम्ही तर आता लेट आलो, 3 वाजता आम्ही घरातून निघालो, आता पोचलो. आम्हाला अर्धा पाऊण तास काहीतरी लागला इकडे यायला. तर तुम्ही 12 ते 2 आलात तर इथे महाप्रसाद असतो, तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ते तिघजण तिकडे बसलेत. आणि तुम्हाला जर इकडे म्हणजे येऊन जर स्टे वगैरे करायचा असेल ना, तर इथे स्टेला पण आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एंट्री करता ना आतमध्ये, तेव्हाच ते लोक पाठी लागतात, म्हणजे तुम्ही राहणार आहात का, रूम वगैरे पाहिजेत का. तर खूप सारी सुविधा आहे इकडे. म्हणजे जर समजा इथे स्टे वगैरे करायचा असेल तर आम्ही आता तर थोडा वेळ बीचवर जाऊ आता इथून. तर आमचं झालं आहे तर दर्शन वगैरे आणि फोटोशूट वगैरे करून. तर कसं वाटतंय, ऊन येतं डोळ्यावर म्हणून चष्मा लावला आहे. मग अशी फोटो काढत होतो तेव्हा पण ऊन येत होतं, कारण असा उभा राहा, कारण असा राहिलो तर पूर्ण चेहऱ्यावर काळोख मारतो, आणि असा राहिला तो पूर्ण ऊन येतं. डोळे माझे एकदम छोटे होतात, तर म्हणून हा चष्मा लावला आहे, बाकी काय नाही. म्हणजे तर कसं वाटतोय चष्म्यावर नक्की सांगा, कसा दिसतोय मी. तर आता आम्ही थोडा वेळ इथे बसून निघू इथे. आणि आम्ही आता इथून जाणार आहोत. आता वाजलेत 4 म्हणजे 4 मिनटं झालेत. तर इथं थोडा वेळ बसून थोडासा बीचवर जाऊन इथे समोर आम्ही जाणार आहोत आरेवारीला. आरेवारीचा जो व्लॉग आहे तो मी ह्या व्लॉगमध्ये नाही येणार, तर त्याचा मी दुसरा पार्ट बनवणार आहे. तर तो तुम्हाला वेगळा व्लॉग बघायला मिळेल. इथून निघू त्याच्यानंतर मी तो वेगळा व्लॉग चालू करेल, कारण एकाच व्लॉगमध्ये खूप मोठा व्लॉग होतो, जास्त मिनटं होतात. सो आरेवारीचा व्लॉग आपला वेगळा येईल. तर इथून थोडा वेळ बसून बीचवर थोडंसं फिरून मग आम्ही जाऊ. तर पुढे तिकडे हे फोटोशूट करत आहे.
तर मगाशी गर्दी नव्हती आणि आत्ता हळूहळू थोडी गर्दी व्हायला लागली. म्हणजे एवढी पण नाही आहे, थोडीफार. झालं तुमचं? काल काढलेत तर जाऊया आपण इकडे बीचवरती थोडा फिरायला. इथं झालं ना तर थोडा वेळ थांबलो आणि आत्ताच चाललो आहे खाली. थोडासा बीचवर जातो बाहेरच्या साईडला. तर आता आलो बाहेर बीचवरती. इकडे समोर तिकडे मंदिर आहे आणि थोडासा इथे फिरू. तर इथे राईड वगैरे आहेत वेगवेगळ्या, खूप सारे आहेत. नो बाय, बस गाडीवर नको मला. किती रुपये आहे? 100 बसतोय. तर इकडे ह्या गाड्या आहेत, घोडे आहेत, अजून काय वेगवेगळं खूप काय आहे. तर येऊन इकडे तुम्ही राईड वगैरे ह्या करू शकता. तर मगाशी बोललो की खूप साऱ्या राईड आहेत इकडे. आता आम्ही आलो पाण्यात. तर ह्या वेगवेगळ्या ड्रॅगन राईड पुढे गेलेत. हां तेव्हा ह्याला दे. तर थोडा फिरलो इकडे आणि बीचवर आणि आता आले सरबत प्यायला. जेवण वगैरे आलो होतो आम्ही घरून. लिंबू सरबत घेतलाय. अरे यार तर थोडासा थंडा प्यालो. सर्दी झाले तरी पण. इकडे
तर फिरलं वगैरे बीचवरती, पहिलं दर्शन केल्यानंतर बीचवर फिरलो थोडा वेळ. राईड वगैरे काय आम्ही केल्या नाही, कारण आत्ता आम्ही चाललो इथून आरेवारीला बीचवरती. तर विघ्न्या आणि त्याचं नाव काय, तो त्याचं मला नाव नाही माहीत, तर ते गाडी घेऊन येत आहेत. तोपर्यंत आम्ही इथे प्रसादी घेतली आणि आता आम्ही चाललो आहे आरेवारीला. तर आरेवारीचा जो ब्लॉग आहे तो माझा दुसरा व्हिडिओ होईल. तर ही व्हिडिओ इथंच संपतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव प्रमोद दसम ब्लॉग. ते बघा गाडी घेऊन आलेत दोघं पण. इकडे विघ्ने आहे. चप्पलचा स्टँड इथं आणलं नाही बघ. हां, चप्पलचा स्टँड इथं आणला. अच्छा. तर चाललं आता इथून गणपतीपुळ्यातून. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या आरेच्या. आता इथून पुढे दुसरा व्लॉग येईल माझा आरेवाडीचा. तर बाय बाय. मग अशी एवढं पब्लिक नव्हतं, आता वाढते पब्लिक. सर्दी झाली यार, उगाच प्यालो. गणपतीपुळ्यातून निघाला आता. कुठून जायचं आपल्याला?